बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी शेती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेती प्रात्यक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून AI तंत्रज्ञानाच्या आधारे घेतलेली ऊस केळीसह विविध पिकं ही या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहे। आधुनिक अवजारं आणि मशिनरी तसंच पीक प्रात्यक्षिकांबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता दिसून येते। कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित पीक उत्पादनाच्या नव्या पद्धती, आधुनिक तंत्र संशोधनामुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन घेता येणार आहे। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषिक 2026 शेती प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी 110 एकरवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जे नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात ते पाहायला मिळतात। माझ्याबरोबर डॉक्टर विवेक भोईटे आहेत, त्यांना आपण विचारू। आपण एक कांद्याच्या शेतात आहोत, आपण त्यांना विचारू कांद्यावर विविध प्रकारचे त्यांनी प्रयोग केलेले आहेत। आता हा नवीन प्रकारचा कांदा आपल्याला पाहायला मिळतोय। काय या कांद्याचं वैशिष्ट्य आहे, कसा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार? यावर्षी जे प्रात्यक्षिकावर आधारित जे प्रदर्शन भरवलेले आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आकर्षण आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आपण घेतलेली पिकं। याच्यामध्ये ऊस आहे, याच्यामध्ये कांद्याचं पीक आहे, याच्यामध्ये केळीचं पीक आहे, तुरीचं पीक आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे। आणि विशेषतः शेतकऱ्यांना जे प्रश्न भेडसावतात की क्लायमेट चेंज, ज्याच्यामध्ये हवामानामध्ये होणारा बदल, पिकावर येणाऱ्या रोग आणि किडी याचा सामना कसा करायचा, दुष्काळी परिस्थितीमध्ये जर आवर्षणप्रवण परिस्थिती असेल तर पिकाला जगवायचं कसं, उत्पन्न कसं वाढवायचं, आणि याच्यासाठी यावर्षी आपण हा प्रयोग केलेला आहे। आपण या प्रक्षेत्रावर कांद्याच्या व्हरायटी म्हणजे ज्या प्रजाती म्हणतो त्याचे लागवड पद्धती आणि AI चा वापर हे जर केलं तर कांद्याची उत्पादकता एकरी 30 टन म्हणजे 600 बॅग कांदा आपण काढतो। आणि हा प्रयोग आपण केवळ 1 एकरावर न करता 50,000 एकरावर केलेला आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांनी प्रसारित केलेला भीमाशक्ती हा वाण हा जर आपण व्यवस्थित लावला, मॅनेजमेंट व्यवस्थापन नीट केलं, सुरुवातीला नर्सरीमध्ये रोपं तयार करून लागवड केली आणि त्याला AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानानं सांगितल्यानुसार जर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन हे जर केलं तर आपल्याला याची उत्पादकता वाढवता येते। याच्यामध्ये आपण यावर्षी बघू शकता की अशा अत्यंत आकर्षक पद्धतीचा कांदा आपण या प्रक्षेत्रावर घेतलेला आहे। साधारणतः महाराष्ट्राची उत्पादकता 6 ते 7 टन, जास्तीत जास्त 10 टनापर्यंत एकरापर्यंत आहे। या ठिकाणी आपण 25 ते 30 टन प्रति एकरी कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे। याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला असं समजतं की या पिकावर येणारा कीड आणि रोग, जसं अँथ्रॅकनोज करपा रोग पडतो आणि पानं करपतात, या ठिकाणी बघू शकता की एकही स्पॉट या कांद्यावर नाही, एकही टिपका नाही। जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती। तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत या दोन्ही बंधूंमधील राजकीय वाद चव्हाट्यावरती आलेला आहे। तानाजी सावंत यांनीच मुख्यमंत्र्यांना सांगून आपला भाजप प्रवेश रोखलाय असा दावा शिवाजी सावंत यांनी केलेला आहे। शिवाजी सावंत यांनी शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी केली। मुंबईमध्ये प्रवेशाचे 2 वेळा मुहूर्त देखील ठरले, मात्र सावंत यांचा प्रवेश गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून रखडलेला दिसतोय। तानाजी सावंतांमुळेच भाजप प्रवेश रखडला असं शिवाजी सावंत यांनी दावा केलेला आहे। सावंत बंधूंमधील त्यामुळे राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं दिसतंय। 3 महिन्यांपासून शिवाजी सावंतांचा प्रवेश रखडलेला आहे आणि सावंत बंधूंमधील हा राजकीय वाद आता चव्हाट्यावर आलाय। पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं, म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं। परंतु भावभावकी असते, आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा निकृष्ट आलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्र्यापाशी जाऊन सांगितलं की त्याला भाजपमध्ये घेऊ नका, मी तुमचा इतकी मदत केली, माझं एवढं आहे का, असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला। त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की ज्यांना वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आणि अशामध्येच संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे। आम्ही ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावरती संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय।
निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँड सेंट हॉटेलमध्ये ठेवलंय आणि या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. आज मी तिथे ताज लँडस्टँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत. तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी. बघा की का जाऊ नये, जायला काही तिकडे नाही, पण जाणार जाणार आहोत. कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. मग यावं त्यांना, त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे. आसामच्या काझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधला. मुंबईतील जनतेने भाजपाला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात. महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे. काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवरती निशाणा बघायला मिळतोय. महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपली आहे. काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काझीरंगामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया. देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है. महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है. इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है. जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है. कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है.